लाईट वाढवायची. त्याची सुरुवात तिथून कर. नाही, मी पण आता सुरू केलंय ते, आधी नव्हतं माझं. धर्मेच अर्थेच कामेच, आपल्याला धर्म कार्य करत राहायचंय. म्हणून आपल्याला काय करायचंय, पुण्य साठवायचंय सगळ्यांकडे. सद्बुद्धी तेजबुद्धी प्रवणबुद्धी सर्वांना प्राप्त व्हावी, ह्या निमित्ताने धर्मकार्य आपण करत असतो. प्रत्येक घरामध्ये करतो की नाही. तुम्हाला वाटलं समजा देवळात जायचं, देवळात गेल्यानंतर काय करतो आपण, पाया पडतो सुरुवातीला, बरोबर की नाही. किंवा महादेवाचं देऊळ आहे, गणपती देऊळ आहे, देवीचं आहे, तिथं तुम्ही फुलं वाहता, दुर्वा वाहता, बेल वाहता, पाणी घालता महादेवाला, इत्यादी कार्य करत राहतो. मग ते कार्य करतो कशासाठी करतो, का करतो, हां, किंवा केलंच पाहिजे का, नाही केल्याने काय होणार आहे, बरोबर आहे. शंका कुशंका ही आपल्या मनामध्ये निर्माण होत असते. म्हणून आपण काय करतो, आपल्याला एखादं संकट आलं आपल्यावरती किंवा अडचण आहे आपल्याला, मग आपण काय करतो, देवाची धावा घेतो, बरोबर आहे की नाही. हे प्रत्येकाचं, तुम्ही असो किंवा मी असो. पण आपल्याला काय करायचं, धर्मकार्य करत आलं. धर्मकार्य म्हणजे स्वतःला अनुष्ठान करायचं आहे, म्हणजे स्वतःचं जप व्रत नियम हे सगळ्या गोष्टी आपल्याला पाळायच्यात आणि त्याच्यातून आपल्याला पुढे जायचं आहे. म्हणजे आपल्याला नामस्मरण करत राहिलो म्हणजे आपलं काय होतं, पुण्यस्मरण वाढतं. आपलं बुद्धी तेज आयु आयुष्य हे वाढत राहतं आपलं. कधी आपण हे धर्मकार्य, जसं आता बुवा आहेत हरिपाठ करतात, हे नामस्मरण आहे, माहिती आहे का, हे कमी नाही आहे. याच्या मागची शक्ती आणि दैवी शक्ती खूप प्रचंड मोठी आहे. नामस्मरण किंवा म्हणणं, एखादं भजन किंवा हरिपाठ म्हणणं, एखादा श्लोक घेणं सोपं नाही, बरोबर आहे. त्याच्यामागे खूप अर्थ मोठा असतो आणि त्या अर्थाने आपलं काय होतं, कार्य वाढत जातं. दैवी शक्ती आपल्या घरामध्ये प्राप्त होते. ते देवाचे आशीर्वाद आपल्या घरामध्ये निरंतर होतात किंवा ते घर शुद्ध पवित्र होतं. म्हणून त्या देवघरात किंवा त्या आपल्या वास्तूमध्ये, त्या जागेमध्ये, त्या मंदिरामध्ये ते भजन नामस्मरण कीर्तन हे केलं जातं किंवा अनुष्ठान, एखादी शांती आहे, विधान आहे, होम हवन आहे, हे कार्य आपण करत असतो. आपल्या जीवनात आपल्याला बदल घडवायचा असेल तर हे धर्मकार्य आहे. असं.